विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या मिड टर्म एक्झामिनेशनची तयारी आपण करत आहोत आणि यामध्ये मी MCQ टाईपचे तुम्हाला काही प्रश्न दिलेले होते अगोदर. आज त्याची आपण उत्तर बघणार आहोत. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं होतं ते किंवा त्यांनी मला प्रश्न विचारला होता की हे पुढच्या काही सेमचे प्रश्न याच्यामध्ये दिसत आहेत. तर बरोबर आहे ते. याच सेमचे नाही तर ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नांमध्ये बरेचसे प्रश्न हे पुढच्या सेमिस्टरचे देखील त्याच्यामध्ये आले. तर ते एक अभ्यास म्हणून त्याला लक्षात असू द्या आणि आपल्याला ते सोडवता आले तर प्रयत्न करा, तसा सर्च करत चला, वाचत चला त्याच्या संदर्भात. तुम्हाला मात्र तसं होणार नाही. तुम्हाला जी परीक्षा राहील तुमची त्यामध्ये फक्त पहिल्या सेमिस्टरचा जो अर्धा अभ्यासक्रम आहे तो अपेक्षित आहे त्याच्यासाठी, किंवा तुमचं जेवढं शिकवलं जाईल तेवढा अभ्यासक्रम त्यामध्ये असायला हवा. आणि प्रश्नपत्रिका कशी राहील हे देखील अजून काहीच निश्चित नाही आहे. ती डिस्क्रिप्टिव्ह टाईपची राहते की ऑब्जेक्टिव्ह टाईपची राहते. तर हे सर्व कॉलेज प्रशासन, त्यानंतर संशोधन परिषद वगैरे जी आहे, कृषी संशोधन परिषद पुण्याची, आणि त्यांचं जे तुमचं परीक्षेचं बोर्ड आहे ते सर्व ते निर्धारित करतील आणि तुम्हाला ते लक्षात येईल नंतर. आपण मात्र तयारी करताना MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही प्रकारची तयारी करूया. आणि यापुढे मात्र तुम्हाला फक्त फर्स्ट सेमच्या अर्ध्या भागावरच मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न कराल, कारण जेणेकरून तुम्हाला त्यात काही अडचणी यायला नको आणि ते अवघड वाटायला नको. आता जे प्रश्न आहेत ते थोडेसे MPSCच्या धर्तीवर तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला पुढे MPSC द्यायची आणि आतापासून त्या पद्धतीने आपल्याला तयारी त्याची करायची आहे. तर पहिला प्रश्न घेऊया आपण. विच इज द आयडियल कंडिशन फॉर राईस कल्टिवेशन? तर हाय रेनफॉल, वॉर्म अँड शायनी वेदर, क्युपल्ड विथ कन्सिस्टंट ड्राय स्पेल. तर हे जे वातावरण आहे हे आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी घ्या तुम्ही, किंवा इकडं भंडारा वगैरे घ्या, गडचिरोली वगैरे घ्या, या परिसरामध्ये आपल्याला हाय रेनफॉल पण दिसतो आणि त्यामुळे साहजिकच आहे की तिथं राईसचं कल्टिवेशन जास्त होतं. भारताचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आंध्र प्रदेश, तेलंगणा, म्हणजे ही जी दक्षिणेकडची राज्य आहेत तर या ठिकाणी राईसचं कल्टिवेशन जास्त प्रमाणात ते घेतात. दुसरा प्रश्न आहे आपला की विच ॲग्रो इकॉलॉजिकल झोन हॅज मोर लँड एरिया? तर डेक्कन प्लॅट्यू असं त्याचं उत्तर आहे. तो ॲग्रो इकॉलॉजिकल झोन असं जिथं जास्त लँड एरिया आहे असं समजलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 आहे. ड्राय फार्मिंग रेनफॉल इज मोर दॅन 750 mm बट लेस दॅन 1150 mm. त्यानंतरचा प्रश्न आहे की कॉझिंग फॅक्टर ऑफ ग्रे स्पेक ऑफ ओट. तर तो नॉन बायोलॉजिकल फॅक्टर आहे तो, आणि तो लक्षात ठेवा की तो जो रोग आहे ओटवर येणारा त्याचा कॉज जो आहे तो नॉन बायोलॉजिकल आहे. त्यानंतर पहला ब्लाइट ऑफ शुगर केन ड्यू टू द लॅक ऑफ, तर मॅग्नेजमुळे ते होत असतं. तर हे लक्षात ठेवा. MN हे उत्तर आहे बी. मॅग्नेजमुळं पहला ब्लाइट ऑफ शुगर केन होत असतो. त्यानंतर आयसोप्रोट्युरॉन इज रिलेटेड टू ग्रुप. तर त्याचा जो ग्रुप आहे तो आहे फिनिल युरिएज, आणि म्हणून युरिएज असं आपल्या C उत्तरामध्ये आहे. त्यामुळे फिनिल युरिएज हे उत्तर करेक्ट आहे. युरिएज असं असल्यामुळं C उत्तर करेक्ट आहे. आता एक्झॅक्टली ते काय आहे माहिती आहे का? इट इज अ इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर. तर हे लक्षात ठेवा. ते इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे कीटकांची वाढ खुंटवणारा किंवा कमी करणारा घटक आहे. ट्रिटिकल इज अ क्रॉस बिटवीन व्हीट अँड राय. तर ही एक चांगली व्हेरायटी आहे. व्हीट आणि रायचा तो क्रॉस आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की विच इज ट्रू फॉर नॉरिन 10. तर ही डॉर्फ व्हेरायटी आहे बा व्हीटची, आणि ही जपानमध्ये शोधल्या गेली, आणि ही छोटी असल्यामुळं खूप जास्त विंड जर असेल, हवा जर असेल तर झाडं पडत नाहीत ते, आणि ओंब्या खूप लंब्या आहे त्याच्या, आणि ग्रेन खूप जास्त आहेत, म्हणून ही एक डॉर्फ व्हेरायटी आहे व्हीटची. त्यानंतर द राईस व्हेरायटी विच कंटेन DGO जीन. तर हे कशात असतो? तर IR8 मध्ये तो जीन आणलेला आहे किंवा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 आहे की CIMMYT इज रिलेटेड टू. कशाशी रिलेटेड आहे हे? सिमेंट वगैरे म्हणू आपण त्याला. तर हे मेज आणि व्हीट हे जे दोन क्रॉप आहे, तर याचं इंटरनॅशनल ज्याला इम्प्रुव्हमेंट ऑर्गनायझेशन म्हणू आपण, की इंटरनॅशनल मेज अँड व्हीट इम्प्रुव्हमेंट सेंटर आहे ते, आणि म्हणून ते लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला MPSC साठी महत्त्वाचा आहे पुढं. त्यानंतर कल्चर फॉर ग्राउंडनट कल्टिवेशन इज. रायझोबियाचं कल्चर असतं त्याच्यासाठी चालतं. आपल्याला माहिती आहे रायझोबिया हे एक अशा बॅक्टेरिया आहे की ज्या काय करतात, नायट्रोजनला फिक्स करतात. राईस व्हेरायटी जय इज अ क्रॉस बिटवीन TN1 अँड टाईप 141. तर हा दोघांतला क्रॉस आहे तो. खैरा इन राईस इज अ डिसीज ऑफ. तर हा नर्सरी स्टेजचा डिसीज आहे. कुठल्या स्टेजला होतो तो? नर्सरी स्टेजला होतो तो खैरा राईसमध्ये, खैरा नावाचा रोग.
रॅटोनिंग ऑफ शुगर केन रिक्वायर्स, तर रॅटोनिंग जर करायचं असेल तर शुगरचं काय करावं लागतं, मोर नायट्रोजन दॅन प्युअर क्रॉप, तर जास्त नायट्रोजन द्यावं लागेल आपल्याला त्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे की द कन्सेप्ट ऑफ क्रॉप लॉगिंग केम फ्रॉम, तर हा हवाईमधून आलेला कन्सेप्ट आहे. सिलेक्ट द राईट सिक्वेन्स फॉर द इम्पॉर्टंट ऑपरेशन इन टोबॅको. टोबॅकोमध्ये पहिले काय करतात, टोपिंग करतात, डिसकरिंग करतात, प्रायमिंग करतात आणि क्युअरिंग करतात. सी हे उत्तर करेक्ट आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की रिस्पॉन्स फार्मिंग इज बेस्ड ऑन अनालिसिस ऑफ वेदर डाटा, हे उत्तर आहे. इन SSP क्वांटिटी ऑफ सल्फर इज इन पर्सेंटेज 12% आहे. आणि ॲलिफॅटिक ग्रुप ऑफ हर्बिसाइड इज डॅलॅफोन, हे त्याचं ॲलिफॅटिक ग्रुप आहे हर्बिसाइडचा डॅलिफॅटिक कुठला, ॲलिफॅटिक ग्रुप ऑफ हर्बिसाइड कुठला आहे, डॅलॅफेन. तर हे होते तुमचे काही प्रश्न. आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे आपला. तर हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न, परंतु थोडेसे आउट ऑफ टर्म किंवा पुढच्या सेमिस्टरचे होते ते, त्यामुळे त्याला काही घाबरून जाऊ नका. एक MPSCच्या दृष्टीनं आतापासून आपल्याला तयारी करायची, या दृष्टीनं असं थोडंसं वाचन या पद्धतीनं करत राहा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. यापुढे जे प्रश्न मी विचारल ते फक्त प्युअरली फर्स्ट सेमचे असतील आणि साधारण अर्ध्या अभ्यासक्रमावरचेच घेण्याचा प्रयत्न करू आपण. आता इथं मात्र डिस्क्रिप्टिव्हमध्ये पुन्हा एकदा थोडेसे काही प्रश्न पूर्ण सेमचे फर्स्ट सेमचे येऊ शकतात, त्यामुळं त्यालाही घाबरून जायचं नाही. आपल्याशी रिलेटेड प्रश्न त्याच्यात पाहायचे की आपलं जे झालेलं आहे आणि आपल्याला जे फर्स्ट सेममध्ये आहे. डिफाईन द टर्म ॲग्रोनॉमी अँड एक्सप्लेन इट्स स्कोप. आता हा खूप सोपा प्रश्न आहे की ॲग्रोनॉमी म्हणजे काय, डेफिनेशन द्या आणि स्कोप सांगा. गिव्ह द डिटेल क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप अकॉर्डिंग टू ॲग्रोनॉमिक युजेस विथ सुटेबल एक्झाम्पल. Enlist different tillage implement and explain the factor affecting on tillage operation. Define weed, हाही सोपा प्रश्न आहे आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट वगैरे सांगा क्रॉप प्रोडक्शनच्या संदर्भात. Enlist different method of sowing and explain detail any two sowing method, ह्या बघितलेल्या आहेत आपण सगळ्या. Define the term soil and explain the physical properties of soil. Soil काय डिफाईन करा आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज सांगा. Describe in short different method of fertilizer application. तर हाही प्रश्न सोपा आहे. डिफाईन द टर्म हार्वेस्टिंग अँड एक्सप्लेन व्हेरियस मेथड ऑफ हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप. गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर शॉर्ट नोट विचारलेत आपल्याला. ॲग्रो क्लायमॅटिक झोन ऑफ महाराष्ट्र, खूप सोपा प्रश्न आहे. सीड ट्रीटमेंट सोपा प्रश्न आहे. कॅरेक्टरिस्टिक आयडियल टिल्थ, तर हा देखील खूप सोपा प्रश्न आहे. सेक्शन बी मध्ये आपल्याला फिल इन ब्लँक असे प्रश्न विचारले जातात. इज द फर्स्ट पार्ट प्लो दॅट एंटर्स इन टू द सॉइल, is the is the first part of plow that enter into the soil. काय सॉइल मध्ये प्लोचं काय एंटर होतं. ॲब्रिव्हेशन आहे ICARचं, स्टँड फॉर ICARचा लॉंग फॉर्म सांगा. फादर ऑफ टिलेज सांगा कोण आहे. व्हेरायटी ऑफ सिक्वेन्स अँड स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप ऑन गिव्हन लँड एरिया इज नोन ॲज, काय म्हणतात त्याला. डिफाईन द टर्म टिलेज, सॉइल फर्टिलिटी, सीड डॉर्मन्सी आणि ग्रीन मॅन्युअरिंग. जवळपास आपण वाचलेले 12च्या 12 प्रश्न हे तुमच्या सिलेबसवरचेच आहेत, सेमिस्टर फर्स्टचेच आहेत आणि थोडंसं अगोदरच्याच पार्टमधले आहेत, त्यामुळे याची काळजी करायचं कारण नाही. याची तयारी करणं सुरू ठेवा. हे प्रश्न आपल्याला लिहिता आले पाहिजे 2-2 मार्कसाठी आणि त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू ठेवा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.